नमस्कार. गौरी पूजा शिस्त चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण मुलांना टिफिनसाठी अळूच्या पानाची धिरडे करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने केले जातात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी अशी छोटे अळूची पानं घेतलेली आहेत आणि त्यापासून आपण अळूच्या पानाचे धिरडे करणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि झटकीपट होतात. भाजीला काही नसेल किंवा सुचत नसेल तर पटकन अशी आपण करू शकतो. तर आता इथे मी अळूची अशी कोवळी पानं घेतलेली, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने. त्याच्या शिरा लाटून घ्यायच्या आहे. इथे बेसन पीठ घेतलेले आहे, मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेतलेले आहे. त्याचं वाटण करून घ्यायचं आहे पाणी न टाकता. आता हे वाटण करून घेऊया. त्यामध्ये थोडंसं 1 चमचा जिरे टाकूया. आता हे वाटण आहे ना बेसन पिठामध्ये टाकायचं आहे आणि 1 चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची आहे आणि आपण जसं बेसनाचे धिरडे जसे करतो ना तसं बॅटर बनवायचे पाणी टाकून. अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. पाणी टाकायचं आहे थोडंसं, जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. अशा पद्धतीने आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता अळूची पानं घेऊया. त्याच्या शिरा लाटून घेतलेला आहे. पोळपाटावर ठेवायचं, पालथं ठेवायचं आणि बेसन पीठ लावून घ्यायचं. एका साईडने असं पानाला आहे ना पीठ लावून घ्यायचं. पानाला पीठ लावतोय ना आपण तोपर्यंत तवा तापवायला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं एका साईडला पानाला आणि नंतर तव्यावरती ते पान टाकायचं आहे आणि त्याला पीठ लावून घ्यायचं आहे. तव्यावर टाकलं ना तर लगेच उलट्या बाजूला पीठ लावायचं राहिलेलं राहतं आणि त्याला पीठ असं लावून घ्यायचं आहे आपलं आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. अशा पद्धतीने अळूच्या पानाचे धिरडे तयार होतात. तर खूप छान होतात. नक्की करून बघा अळूच्या पानाचे धिरडे.